मातंग समाजाला भाजपच्या RSSच्या समरसता मंचच्या मनोवादी दावणीला बांधणाऱ्या दलालांना मातंग समाज नेता समजतो। काय RSSच्या मनोवादी दावणीला बांधणाऱ्या दलालांना मातंग समाज नेता समजतो, परंतु बुद्ध आणि धम्माच्या मानवतावादी योग्य वळणावरती मातंग समाजाला घर वापसी करायला लावणारा आणि त्याच्यासाठी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवणाऱ्या प्रबुद्ध साठ्यांना मात्र टार्गेट केलं जातं, ट्रोल केलं जातं, अगदी खालच्या भाषे पातळीवरती टीका केली जाते, स्वीकारलं जात नाही। मातंग समाजाला RSSच्या मनोवादी दावणीला बांधणाऱ्या दलालांना मान्यता म्हणून स्वीकारतोय, परंतु बुद्ध आणि धम्माच्या मानवतावादी योग्य वळणावर मातंग समाजाला घर वापसी करायला लावणाऱ्या प्रबुद्ध साठ्यांना मात्र स्वीकारत नाही, टार्गेट केलं जातं। एक मातंग समाजाचं एक परंपरा वैशिष्ट्य आहे। आजपर्यंत योग्य मातंग समाजाच्या भल्याचा विचार करणाऱ्या योग्य आणि परिवर्तनवादी माणसाला जिवंतपणे मागानं कधी स्वीकारलंच नाही। काय आजपर्यंत मातंग समाजाचा खऱ्या अर्थानं भल्याचा हिताचा विचार करणाऱ्या सज्जन लोकांना, योग्य लोकांना मातंग समाजानं जिवंतपणे कधी स्वीकारलंच नाही, तर प्रस्थापिताच्या दलालांनाच तो नेता मानत गेला आणि त्याच्याच पाठीमागे गेला, म्हणून मांगाचं प्रगती झाली नाही, वाटोळ झालेला हा एक इतिहास आहे। जिवंतपणे योग्य माणसाला नाही स्वीकारलं, मग ते क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद असतील, मग साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, यांना जिवंतपणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिवंतपणे कुठं मातंग समाजानं स्वीकारलेला आहे? जिवंतपणे योग्य माणसं स्वीकारलं नाहीत, परंतु त्यांच्या निर्वाणानंतर, त्यांचं निधन झाल्यानंतर, ते मेल्यानंतर मात्र अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी वस्ताद असतील, यांना मात्र स्वीकारलं, पण त्यांचा विचार नाही स्वीकारला, त्यांची जातच स्वीकारली। क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचं कर्तृत्व काय, खरा इतिहास नाही स्वीकारलाय। क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचं ब्राह्मणीकरण झाले, तेच स्वीकारलंय मातंग समाजानं। अपवाद काय आहेत की खरा इतिहास मातंग समाज आता लहुजी वस्तादांचा स्वीकारू लागलेला आहे, मांडायला लागलाय, सांगायला लागलेला आहे। मुक्ता साळवेंना तर मांग म्हणून बी स्वीकारत नाही आणि विचार म्हणून सुद्धा स्वीकारलं जात नाही, ही वस्तू तिथे आहे। त्याच पद्धतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साठे यांना फक्त जात म्हणून स्वीकारले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जात म्हणून स्वीकारले, विचार म्हणून कुठं स्वीकारले? अण्णाभाऊ साठेंचा विचार काय, याच्यापेक्षा अण्णाभाऊ साठे हे आमच्या मांगाचे आहेत। लहुजी वस्तादांचा खरा इतिहास काय, पण लहुजी वस्ताद आमचे मांगाचे आहेत, एवढं स्वीकारले। मांग ही जात स्वीकारली, कर्तृत्ववान पुरुषाची, महापुरुषांची जात स्वीकारले, मांग ही जात स्वीकारली, पण त्यांचं कर्तृत्व, त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार मात्र स्वीकारला गेला नाही। म्हणून आज सुद्धा मातंग समाजामध्ये पाहिलं तर RSSच्या दावणीला बांधणाऱ्या दलालांना मातंग नेता म्हणतोय, त्यांच्या संघटना मांगवाड्यामध्ये आहे, परंतु मला याची खात्री आहे, हे जरी असलं, परंतु मला मनात हे असे आहे, परंतु ते तसे असणार नाही, हे असे आहे परंतु ते तसे असणार नाही। अरे दिवस आमचा येत आहे, आम्ही स्वस्त बसणार नाही। आज जरी RSSच्या दावणीला गेलेल्या दलालांना मातंग समाज नेता मानत असला, तर मातंग समाजाची भावी पिढी भविष्यामध्ये मात्र या नेत्यांना भविष्याच्या काळोख्यात, भविष्याच्या अंधाराच्या काळोख्यात हे मांगवाड्यातील RSSचे दलाल नेते विरून गेलेले असतील। भावी पिढीच्या भविष्याच्या अंधाराच्या काळोख्यात हे दलाल विरून गेलेले असतील। आज जसं सकट आणि वायदंड्यांना त्यांना कुणी ओळखत नाही, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती करतो आपण, सकट वायदंड्याची जयंती करत नाही। म्हणून आज जरी दलालांचं फावलं असेल, आज जरी RSSच्या दलालांना मातंग समाज नेता मानत असतील, त्यांच्याच संघटनेची चलती असेल, तर भविष्यात मात्र या दलाल नेते भविष्याच्या काळोख्यात विरून गेलेले असतील। आणि आज जरी या प्रबुद्ध साठ्यांना
चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवणाऱ्या प्रबुद्ध साठ्यांना आज जरी मातंग समाज तू बद्दल आम्हाला काय महार करायला आलाय काय म्हणून जर ट्रोल टीका टिप्पणी करत असेल फारसं स्वीकारलं जात नाही, स्वीकारलं जरी जात नाही, पण मला याची खात्री आहे सुज्ञ माणूस समजदार मातंग समाजाचा माणूस हा मला स्वीकारतोय आज, पण बहुसंख्य समाज, परंतु मला याची खात्री आहे मातंग समाजाची भावी पिढी मात्र या प्रबुद्ध साठेंनाच स्वीकारतील याची मला खात्री आहे। परंतु हे करण्यापूर्वी माझी विनंती असेल त्यावेळेला या विनंती असेल, परंतु माझं म्हणणं भूमिका असेल आतापर्यंतच्या योग्य आणि कर्तृत्व आणि महापुरुषांची तुम्ही जात स्वीकारली, विचार स्वीकारले नाही, तसं माझ्या बाबतीत घडू नये। मी माझं कर्तृत्व प्रबुद्ध साठी आमच्या मांगाचा तो प्रबुद्ध साठ्याची मांग नावाची जात स्वीकारू नका। प्रबुद्ध साठ्याने जी आयुष्य बुद्ध आणि धम्म चळवळीमध्ये दिलेलं आहे तो भूमिका आणि बुद्ध आणि धम्म स्वीकारा, आंबेडकरवाद स्वीकारा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारा, प्रबुद्ध साठे यांची भूमिका आणि विचार आणि कार्य स्वीकारा, त्याची जात स्वीकारू नये एवढीच या निमित्तानं मापक अपेक्षा करावीशी वाटते। आज जरी काय मातंग समाजातील दलालांचे बगलबच्चे आणि चमचे आणि आडाणचोट लोक मला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला, अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती दिनाला अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला हार घालू दिले जात नसेल, विरोध केला जाते, निगडीमध्ये घटना घडली मागच्या वेळेला, आज जरी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला काही आडाणचोट आणि दलालांचे बगलबच्चे मला पुतळ्याला हार घालताना विरोध करत असतील, तर बहुसंख्य आंबेडकरवादी, स्वतःला म्हणणारे आंबेडकरवादी, परिवर्तनवादी मातंग समाजातील तरुण आणि लोक, काही सुज्ञ समजदार समाज मात्र माझ्या बरोबर आहे, हे सुद्धा सत्य आहे। हे सुद्धा सांगायला मला अभिमान वाटतो। सारेच मातंग समाजात नाही, आज मातंग चाला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाबरोबर मातंग समाज बौद्ध धम्माकडे मोठ्या प्रमाणात येत आहे, माझी भूमिका स्वीकारून मोठ्या प्रमाणात येत आहे। आणि मला हे सांगावंसं वाटतं की मातंग जर बौद्ध धम्म स्वीकारला, मातंग जर बौद्ध धम्म स्वीकारून जर घर वापसी करायला लागला आणि बौद्ध धम्माचं अभियान जर मातंग समाज चालवायला लागला, तर मातंग समाज बौद्ध धम्मीय मातंगातून बौद्ध धम्मी बनलेल्या लोकांचं नेतृत्व इथला मराठा, इथला ओबीसी, चर्मकार, माळी आणि इतर धनगर, होलार आणि इतर बहुजन समाज स्वीकारतोय। बौद्ध धम्म मातंगातून बौद्ध धम्म बनलेल्या नेतृत्वाची भूमिका स्वीकारून इतर मराठा, ओबीसी, मातंग, चर्मकार, होलार आणि इत्यादी बहुजन समाज, अगदी धनगर सुद्धा, आदिवासी भटका समाज इत्यादी बहुजन समाज बौद्ध धम्माकडे येऊ शकतो, हा माझा अनुभव आहे। आणि म्हणून आज जरी माझी भूमिका पटत नसेल तर भविष्यामध्ये मात्र मातंग समाजाच्या भावी पिढी समोर हा प्रबुद्ध साठेच आदर्श असेल याची मला खात्री आहे।